रामनगर सहकारी साखर कारखान्याची समृद्धीत जाणाऱ्या जमिनीचा मावेजा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत ठेवा. संजय लाखे पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. अर्जुन खोतकर यांच्या रामनगर कारखान्यावर ईडीने केली होती जप्तीची कारवाई. ईडीने कारखाना जप्त करून याच गळीत हंगामात सुरू करावा, लाखे पाटील यांची मागणी. जालना ते नांदेड समृद्धी महामार्गात कारखान्याची किती जमीन चालली याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी, अशी ही निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी. जालना तालुक्यातील रामनगर सहकारी साखर कारखान्याची समृद्धीत जाणाऱ्या जमिनीचा मावेजा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत ठेवण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय लाखे पाटील यांनी केली आहे. आज दिनांक 7 बुधवार रोजी लाखे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आणि निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. रामनगर सहकारी साखर कारखाना हा अर्जुन खोतकर यांच्या मालकीचा असून त्यावर बेकायदेशीर कारखाना खरेदी केल्याप्रकरणी ईडीने जप्तीची कारवाई केलेली आहे आणि कारखान्याच्या सर्व संपत्तीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवलेली आहे. त्यामुळे जालना ते नांदेड समृद्धी महामार्गात कारखान्याची किती जमीन चालली याची शेतकऱ्यांना माहिती द्यावी आणि जमिनीचा सगळा मावेजा हा अर्जुन खोतकर किंवा खाजगी कंपनीत वर्ग न करता तो जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत स्वतंत्रपणे खात्यात ठेवण्यात यावा, अशी मागणी लाखे पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर ऊस उत्पादक, सभासद, भागधारक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ईडीने तातडीने कारखाना ताब्यात घेऊन जरांडेश्वर कारखान्याच्या धर्तीवर याच गळीत हंगामात कारखाना चालू करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. यामुळे ईडीने कारखाना ताब्यात घेतल्यास अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.